लीना पाहतो नक्कीच्याकडे लक्ष द्या आता पहा. आणि आता बघा हे बघा आत्यासाठी मामासाठी आणि माझ्यासाठी पोळ्या करून लावल्या आणि ऋदूसाठी पुऱ्या करून लावल्या आणि सोनलच्या पप्पासाठी भाकर पाहिजे आणि आता पोरी म्हणता माझ्यासाठी भात टाक. नमस्कार मित्रांनो, कसं काय आहे? मस्त अशी. तर आज आपला ऋतू चालू आहे अभ्यास. ऋतूचा अभ्यास बघा, त्याला थांब थांब टाकून सगळ्याने. तर आज ऋतू लिहिणार आहे कर्सूचा संता क्लॉज आहे का क्रिसमस आहे बघा. पुस्तकात लिहिणं चालू आहे. आता आणलेलं आहे वरती. चला थोडासा अभ्यास घेऊया ऋतूचा. पण लय डोकं लावणं पडायला मला. काय करायचं तुम्हाला काय सांगा. आता काय काय अभ्यास करणार आहे, काय काय तुम्हाला सगळं दिसणार आहे. म्हणून व्हिडिओ कंटिन्यू बघा. आणि पुढं काय झालं हे सुद्धा तुम्हाला माहीत पडणार आहे. ते आम्ही काय करतो काय नाही. तर चला मग आपण पहिले ऋतूचा अभ्यास करून घेऊया आणि मग पुढचं बोलूया. तर बघा आता आज हे मोठा अभ्यास द्यायला ऋतूले. आता चालू आहे हे कर्सूचं लिहिणं. तुम्ही मला सांग कर्सू काय सांगते तुम्हाला. त्याला आता पहिले करा हे शिकवता मला. त्याचं जे शाळेत त्यानं पुस्तक मिळतच नव्हतं. मग त्याच्या मॅडमने त्याला शाळेचा होमवर्क आपल्या याच्यातच दिला वहीमध्ये. त्याला हे एवढं लिहायचं, एवढं हे बी लिहायचं आणि हेच आपल्या तर एवढा पुरा अभ्यास करायचा आहे त्याला. आणि हे झाल्याच्या नंतर मग हे इकडं चालू. हे शब्द मला काय ओळखू येत नाही आहे. हे वेगळेच शब्द आहे बघा. हे सिपा कसं आहे काढायला, असं होऊन असं होऊन असं. हे नवीन नवीन पुस्तकं बघायला भेटायला लागले ऋतू शाळेत चालला तर आम्ही काही हे पुस्तकं बघितले नव्हते. हे पहा ई फॉर एलिफंट कसं आहे सगळं वेगळंच वाटायला बघायला. आणि सोपं कोणतंच नाही याच्यातलं. आता हा कसंच काय लिहीन काय सांगा. पाहू आता आपण कसं काय लिहितो. आता बघा छोटी लिपी आहे मोठी लिपी सगळं एकात्रची लिहिली पुरं. चला आता हे लिहून घेऊ आपण व्यवस्थित. तसंच लिहिजो. आकार दे चांगला त्याले. हां अजून काढ बाजूले. बघा अजून काढ जमलं की नाही सांगा. चल जरा मोठं काढ ना बाबू. जीवाऱ्यासारखं नको करू ना. मॅडम मारीन ना तुला उद्या शाळेमध्ये. अजून परवा दिवशी गेला की उद्या सुट्टी आहे आता. हां उद्या सुट्टी आहे. लवकर लवकर आता याची गमत पहा. हां लिही ना पाहतो नक्कीच्याकडे लक्ष द्या आता पहा. चली लवकर लवकर साइन अप करू. लिहि रे पप्पा. आणि आज आहे ना अभ्यास रात्री नाही केला. त्याला रात्री धाब्यावरती एकट्याला झोपणं पडेल. आपण पहिले सांगितलं बा आपण वर झोपणार नाही. जे अभ्यास नाही कर त्यांना खाली धाब्यावरती एकट्याला झोपणं पडतं. लिहि. ते बी थंड आहे शीत. आणि नुसतं ढोंग चालू आहे बरं अभ्यासासाठी. पहा दळाळ डोयला आले पहा. तुला खरं झोप आली का? झोप मग आली. झोप आली. हां आम्ही चालू कर. झोप नाही करायचा तेव्हा त्याला झोप लागते. जेव्हा जेव्हा अभ्यास लागता झोपी त्याला. माशी बोलायचं नाही तिकडं. ऋतूचं दररोजचं घरा नाही एखाद्याचं दररोजचं आहे. त्याला दुपारी मी अभ्यास करायचं म्हणलं की तो बरोबर झोपतो. आणि आज काय त्याला मी अभ्यास कर म्हणलं नाही. असं वाटलं की बाबा रात्री काय करतो, रात्री खूप परेशान करतो म्हणून त्याला काय मी म्हणलंच नाही. आणि आता बघा हे बघा अभ्यास करायला वरती आलं. वरती मस्त हवा चालू आहे थंडीगार. झोपून गेला काय करायचं याचं. आणि अभ्यास बी एवढा मोठा द्यायले की एवढ्या लेकराला सोशीन तरी कसं. म्हटलं चला वर मस्त हवा चालू आहे. लाईट बी एवढीच आहे कारली येणं जाणं करते. म्हटलं चला थोडंसं ऋतूचा अभ्यास घेऊन घेऊया. रात्री जीवावर येतं कारण की जेवणं खावणं भांडे स्वयंपाक सगळ्याचे जेवणं खाणं झाल्याच्यानंतर भांडे कुंडे घासणं आणि मग कुठंतरी अभ्यासात टाईम लागतो. आणि दिवसा तर 2 वाजता घरी त्याला अभ्यास करायचं सुचतच नाही. आता झोप येले
झोपते ते वरती. आता मी पहिले स्वयंपाक करून घेते आणि तो उठल्याच्या नंतरच मग अभ्यासाची तयारी करू. सध्या तर काही करू शकत नाही, झोपला तो गारगं. बघा सामसूम झोपेल. तेव्हा झोपू देते वरती आणि मी जाते आता स्वयंपाक करायला. राणी बसते ना वरतीच, जाऊ का मी खाली? हा बस मग. हा मी जाते खाली. देवेन बाप्पा, आमच्या घरी की नवीन नवीन कला आहे. आता ऋतू झाली, दीदी मोबाईल पण किती मोठा करायला. हो का? तर सकाळ आता बघा आत्यासाठी, मामासाठी आणि माझ्यासाठी पोळ्या करून लावल्या आणि ऋतूसाठी पुऱ्या करून लावल्या आणि सोनलच्या पप्पासाठी भाकर पाहिजे आणि आता पोरी म्हणता माझ्यासाठी भात टाका. किती विचार करायचे काम आहे. पुऱ्या करते ना आता, पुऱ्या करून घेते ना पहिले. नाही सगळ्याची इच्छा हे टाकून राहिली. तो आंबट चुक्याची भाजी करून राहिली बरं. हा पण आंबट तू भाजीच करायला मग पोळ्याचे किती प्रकार झाले पाहिजे तू. पोळ्याच्या हो पुऱ्या झाल्या, पोळ्या झाल्या, भाकरी झाल्या, भात झाला. 3 प्रकार. एकटा जीव कुडकुडू करणार आहे तरी तुम्हाला जीव किंमत नाही माहिती. हा काय काय करू मी सांग बरं मला तू. आता त्याच्यासाठी पुऱ्या करून देते, तर बापासाठी भाकर टाकते, आमच्यासाठी पोळ्या करते, आहे की नाही. असं काही नाही. आणि आज आम्ही की मिरचीची भाजी करलो. मिरचीची नाही तर मग तुम्ही त्याला आंबट सुका म्हणू शकता, त्याला तुम्ही सुक्याची भाजी म्हणू शकता. आता आमच्या आधी आंबट सुका म्हणतात आणि जालन्याला आईच्या इकडं सुक्याची भाजी म्हणतात. आणि आपल्या आता आमच्या समजा जे मोठे पंगत असते ना तरी मिरच्याची भाजी म्हणतात. असे अलग अलग प्रकार नाव भाजी एकच पण नाव नावच. आता यांना पहिले पुऱ्या काढून देते कारण यायला लागली. काय करू राहिला बे पोरी? भाजी पोळ्या करून राहिला काय पोरी? त्याला पहिले पुऱ्या काढून देते आणि मागचा स्वयंपाक पोतरायचा. आणि लाईट एवढीच आहे करली आमच्या इकडं की तुम्हाला काय सांगता, लगेच जाते आणि लगेच येते. त्याच्याकरता लवकर स्वयंपाकाला बसणं पडतं आमच्या आधी, तेव्हा स्वयंपाक होतो, आहे की नाही. अरे काम धंदे करू सांगण्याला काही बरं काळजी काय काम नको करून बा. हा ना बा. थंड्या दिवशी चिकोले बी करतो ना. चिकुरा बाई तुम्ही खाता पण पप्पा खात नाही ना. मग कोणा सांग बरं तुम्हाला चिकोल्या करू, अजून पप्पाला दुसरा स्वयंपाक करू, आबाला दुसरा करू. चिकनची भाजी आणली की मी म्हटलं की करता का करायला लावता का पप्पा? पप्पाची बरोबर करते का मग तू? नाही मग असं सांगू राहिली मी. नाही पण तरी पप्पाची बरोबर करते. पप्पा आहे ते काही करू शकतात. एवढी मी नाही करू शकत, माहीत करू शकत नाही. तुला काय काढलं सांग. आणि खाल्लं तर का करायला पुरतं, त्याचं काय मग. त्या दिवशी पप्पा काय बोकडाचं मटण आणतो, कोंबडीचं मटण आणतो. आपल्या गावात कसं जरा अवघड काम धंदे करून उद्या कधी काही काम करतो काय पण सारटा घे ना झाडा दे. आम्हाला सराटाच भेटला नाही लवकर. इकडं पोळी व्हायला गेली. लवकर लवकर तयार करून दिली आता. ठेव खाली. आता तुम्ही म्हणता की एवढंसं तेल का टाकलं, सांगते तुम्हाला ते सुद्धा. कारण की आमच्या आधी आम्ही कडवेल तेल कशातच वापरत नाही. आम्हाला आवडतच नाही कडवेल त्याचा वास तुमच्या दाजीले, म्हणून आम्ही कडवेल तेल कशाच वापरत नाही. त्याकरता आम्ही जेवढं लागतं तेवढं टाकतो. आणि भाजीला सुद्धा वापरत नाही, भाजीला सुद्धा वास येतो म्हणता. त्याच्याकरता दुसरं काही कारण नाही, हेच कारण आहे. काही मोबाईल नाही गिबाईल नाही. हा माझा धंदा करू देत जा. हा हा लय मिनिट म्हणजे बघा.
सगळे मोबाईल पाहून दे. बरं हे बघ असे काही पुऱ्या आपल्या फुगायला आलेल्या आहे मग काही 4-5 पुऱ्या केल्या त्याचं होऊन जातं पतल्या लहान लहान छोट्या छोट्या म्हणून काही एवढं टेन्शन नाही आहे. तर चला मग आता व्हिडिओ काही जास्त मोठा नाही करत मी कारण मग तवाही चालला खाली गॅसवरती कढई ठेवेले भाजी नंतर पुढे पहिले पोळ्या करून घेते गरगर भाकरी करून घेते आणि मस्तपैकी गरम गरम भाजी करते. तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. नवीन कोणी असेल सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि व्हिडिओ आमचा कंटिन्यू बघत जाणं आणि तुम्हाला काय काय आवडतं बघायला ते मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. एक आपली एक आयडी दुसरी आई हो थांब जरा मी बोलायला सगळ्याशी देख मोबाईल. तुम्ही त्याच्यात जा आणि त्यासाठी मला कमेंट करा मी तुमचं कमेंटचं नक्की रिप्लाय देईन. आई पण या आयडीत कस्टमर कमेंट करता येत नाही कारण काहीतरी प्रॉब्लेम व्हायला ते मला काही समजत नाही तुम्हाला तर माहिती आहे. तर असं आपला हृदय आपल्यासोबत ओ मोबाईल दे का? मोबाईल नाही भेटत मोबाईल बिघडला ना तर मोबाईल पाहायचा नाही तर चला सगळ्यांना बाय बाय जय महाराष्ट्र सगळ्यांना.